काय झाले? आली ना आठवण अगदी तुमच्या लहानपणीची? जसे तुम्ही शाळेमध्ये मधल्या सुट्टीची किंवा शाळा सुटण्याची वाट पाहायचा किंवा घरी जाताना एखाद्या किराणा दुकानामधून हे मुरमुरे लाडू आणि चिक्की खायला घ्यायचा. आज तीच आठवण आज आपल्या किचनमध्ये म्हणजेच अश्विनीज किचनमध्ये बनवली जाणार आहे. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे बरं का. ज्यांना बनवता येत नाही तो सुद्धा आज बनवू शकेल एवढी साधी सोपी रेसिपी आहे बरं का. तर नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये. आज आपल्या किचनमध्ये लहानपणीची एक आठवण आपण ताजी करणार आहोत. ती आठवण ताजी करताना सुरुवातीला आपण चिक्की ही रेसिपी बनवूयात. जरा थोडी अवघड वाटते पण एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी 3 वाटे इथं मी मुरमुरे घेतलेले आहेत. त्याच वाटीने बारीक चिरलेला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता हे सामान आपण थोडेसे साईडला ठेवून देऊया. पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया. सुरुवातीला अगोदर सगळी तयारी करून घ्यायची. त्यासाठी मी इथे छोट्या 2 डिश घेतलेल्या आहेत. बरोबरच एक स्टीलची वाटी देखील घेतलेली आहे. तुम्ही इथे 2 डिशऐवजी एक मोठी डिश घेतली तरी चालेल, पण मला छोट्या आकारामध्ये बनवायची आहे चिक्की त्यामुळे मी 2 घेतलेले आहेत. त्याच्यावरती थोडे थोडे तूप टाकून घ्या आणि हाताने चांगले व्यवस्थित त्याला लावून घ्या, म्हणजेच ग्रेस करून घ्या. यामुळे काय होतं, जेव्हा आपण याच्यावरती चिक्की टाकेल ना तेव्हा आपले स्टील असल्यामुळे त्याला चिटकणार नाही आहे आणि व्यवस्थित निघली जाईल. बरोबरच आपल्या चिक्कीला खालच्या साईडने छान अशी चकाकी देखील येईल बरं का. आता तुम्ही म्हणसाल की वाटीला का मी लावत आहे, तर मी वाटीला तूप का लावत आहे हे तुम्हाला मी पुढे नक्कीच दाखवेल. तर चला आता इथे 2 डिश आणि वाटी दोन्ही तिन्हीला हे आपले छान असे तूप लावून झालेले आहे. आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि पुढे काय करायचे ते पाहूया. इथे कढई गरम करायला ठेवली. हलकी गरम झाली की त्यात मुरमुरे टाकून घ्यायचे. आता मुरमुरे याच्यासाठी आपल्याला टाकायचे आहेत की आपण जेव्हा चिक्की बनवू त्यावेळेस एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मुरमुरे हलकेसे असे कुरकुरीत झाले पाहिजे. त्याच्यासाठी 2 ते 3 मिनटासाठी छान असे आपण त्याला गरम करून घेऊया. ज्यामुळे जर हलकेसे ओलसर असतील किंवा थोडेसे म्हणजे सादळलेले असेल तर ते कडक होऊन जातील. आता छान आपले मुरमुरे देखील कडक झालेले आहेत. एका डिशमध्ये याला काढून घेऊया. आता बरोबरच पुढे काय करायचे ते पाहूया. त्याच्यासाठी कढई ठेवू. कढई गरम अगोदरचीच आहे, आणखी थोडी गरम होऊ द्या. नंतर त्याच्यामध्ये आपण आपला गूळ टाकून घेऊया. गूळ टाकल्यानंतर आपल्याला पाणी फक्त 1 चम्मच, जसं मी तुम्हाला इथे दाखवले तेवढा 1च चम्मच टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही आहे. छान असे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही लक्षात राहू द्या की गूळ मिक्स करताना ना थांबू नकात. हलक्या हाताने त्याला सारखे ढवळत किंवा हलवत राहा. यामुळे काय होते की गुळाला जो करपट वास येतो ना तो येणार नाही आणि छान असा गूळ देखील आपला मेल्ट होईल, म्हणजेच पटकन मेल्ट होऊन जाईल. आता तुम्ही पाहू शकता गूळसुद्धा इथे छान असा मेल्ट व्हायला सुरू झालेला आहे. गुळामध्ये एखादी खडा वगैरे असेल ना तो फक्त मेल्ट व्हायला वेळ लागतो, नाहीतर इथे गुळाचा पाक घ्यायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. 2 ते 2.5 मिनटामध्ये आपल्या गुळाचा पाक व्यवस्थित येऊन जातो बरं का. आता जसं मी तुम्हाला इथे दाखवले तसं आपला इथं गूळ सगळा व्यवस्थित मेल्ट होऊन गेलेला आहे. आता पुढे काय करायचे, तर गूळ छान आपल्याला हलवून घ्यायचा आहे. आता वरून गूळ असा फसफसत आहे, म्हणजे इथे आपल्या गुळाला पाक छान यायला सुरू झालेला आहे. आता जास्त आपल्याला डार्कसुद्धा करायचा नाही आहे, नाहीतर त्याचा ना करपट वास आपल्या म्हणजे चक्कीला येऊ शकतो. त्यामुळे ना मीडियम गॅसवरती छान असे हलवून घ्यायचे. हलवून त्याला छान असा वरती फेस येऊन द्यायचा. साधारण 1.5 ते 2 मिनटात छान पाक येतो. त्यासाठी एका वाटीत पाणी घ्या आणि त्याच्यात थोडा पाक टाका. छान अशी गोळी मी दाखवली अशी तयार झाली ना, समजून घ्यायचे पाक आपला बरोबर तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण एक अशी वस्तू टाकणार आहे ज्यामुळे चक्कीला खुसखुशीतपणा येईल, तसेच त्याची टेक्स्चरसुद्धा खूप छान येईल. म्हणजेच काय, तर अर्धा चमचा एवढा आपण सोडा टाकणार आहोत. सोड्यामुळे आपली चक्की खुसखुशीत होती. शिवाय तुम्ही त्याचे टेक्स्चर पाहू शकता, क्रीमीश टाईप झालेले आहे. जसे गुळाचा पाक होता ना त्याच्यात जसं आपण सोडा टाकला ते एकदम क्रीमी झाले. बरोबरच अर्धा चमचा इथे तूप टाकले. तूप याच्यासाठी वापरणार आहोत की तुपामुळे आपली चिक्की ना एकदम चकाचक दिसणार आहे, एकदम चमक येणार आहे. व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या. आता इथे आपली प्रोसेस पूर्णपणे तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे मिक्स करायचे आहेत. मुरमुरे मिक्स केल्यानंतर ना गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि फास्ट म्हणजे इथं आपल्या हाताचा स्पीड वाढवून पटकन ही मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे काय होते की आपला थंड पाक होण्या अगोदर मुरमुरे जर
छान मिक्स झाले तर आपल्याला इथे चिक्की थापण्यासाठी पटकन वेळ भेटतो. गरम असताना थंड झाल्यानंतर इथे मुरमुरे चिटकून बसतात, नंतर काढाय गेले तर ते फुटतात. त्यामुळे ही प्रोसेस जरा थोडी फास्ट आणि गरम पाक आहे तोपर्यंत करायची आहे. इथे छान आपले मुरमुरे मिक्स करून झालेले आहेत. आता मी इथे तुम्ही डायरेक्ट ओतले तरी चालेल, पण मी इथे चमच्याने एक एक डिशमध्ये छान असे मुरमुरे काढून घेत आहे. आता इथे जेवढी तुमची डिश मोठी आहे ना तेवढी त्या क्वांटिटीनुसार काढून घ्या. आणि नंतरनं जर तुमचे मुरमुरे जास्त वाटत असतील तर तुम्ही दुसरी डिश घेतली तरी चालेल, किंवा जर एक मोठी ताट असेल तर त्या ताटामध्ये डायरेक्टली ओता. पण काय होते ना, ताटामध्ये ओतले ना त्याला आकार व्यवस्थित देता येत नाही. अशा छोट्या डिश असल्या ना एकसारख्या आकाराच्या तर याच्यामध्ये आकारसुद्धा छान देता येतो. आता मी जसे तुम्हाला सांगितलेले वाटीचं काय करणार, तर वाटीला तूप लावल्यामुळे त्याला हे मुरमुरे चिटकत नाहीत आणि हाताला चटके बसू नये म्हणून आपण ह्याला वाटीने हलक्या हाताने दाबून छान असा आकार देणार आहोत. यामुळे आपल्या हाताला चटका देखील बसणार नाही आहे आणि तूप वाटीला लावलेलं असल्यामुळे वाटीला ते चिटकणार देखील नाही. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे ती चिक्की आपली छान अशी पसरून झालेली आहे, मस्तपैकी थापून झालेली आहे. आणि ही चक्की खायला खूप छान लागते. लहानपणीची आठवण एकदम ताजी करून देते बरं का. आता इथे वाटीने प्रेस करून मी हलक्या हाताने छान असं चिक्कीला व्यवस्थित लूक किंवा टेक्स्चर दिलेले आहे. आता ही आपण चिक्की साईडला ठेवून द्यायची आहे. म्हणजेच आता आपल्याला पुढे लाडू बनवायचे आहे. लाडूची प्रोसेस सेम राहणार आहे, फक्त थोडासा बदल राहणार आहे. आणि लाडू हे आपल्याला हातानेच वळावे लागणार आहेत. हलके चटके तर तेवढे खावे लागणारच आहेत. आठवण जी आपल्याला लहानपणीची ताजी करायची आहे ना. चला मग चक्की साईडला ठेवून देऊया. जसे मी तुम्हाला इथे दाखवते की त्याचे टेक्स्चर किती छान वरून दिसत आहे. चला साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस काय आहे ते आपण पाहूया. चला तर मग आता लाडू बनवायची तयारी करूया. एक मोठा बाऊल घ्या, त्याच्यामध्ये एका वाटीच्या साहाय्याने 3 वाटी एवढी मुरमुरे घ्या. ज्या वाटीने आपण मुरमुरे घेतले त्याच वाटीने आपल्याला बारीक चिरलेला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. जसे तुम्हाला मी अगोदर सांगितले तसेच सेम प्रोसेस आहे, म्हणजे सेम प्रमाण राहणार आहे लाडूचे आणि चिक्कीचे. त्यामुळे तुमचे प्रमाण चुकणार नाही आणि परफेक्ट असे तुम्ही लाडू आणि चिक्की बनवून तयार करता. गॅसवरती कढई गरम करायला ठेवू. हलकी गरम झाली की मुरमुरे टाकून घ्यायचे. मुरमुरे आपण गरम यासाठी करत आहोत की ज्यामुळे ते थंडीच्या दिवसात जरा नरम पडतात आणि नरम मुरमुऱ्याचे लाडू बनवले तर खायला ते स्वाद येणार नाही जसं आपण पहिले खात होतो. त्याच्यासाठी मुरमुरे हलके गरम करून घेऊ, ज्यामुळे ते कडक होतील. एवढे कडक करा की जेव्हा तुम्ही त्याला हाताने ना प्रेस करताना ते पटकन असे बारीक झाले पाहिजेत, जसे मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे. आता समजून घ्यायचे की तुमचे मुरमुरे छान असे गरम झालेले आहेत. आता हे गरम झालेले मुरमुरे एक पसरट ताटामध्ये काढून घेऊया. आता कढई तर गरम आहेच आणि गॅससुद्धा चालू आहे. तर या गरम कढईमध्ये आपण बारीक चिरलेला 1 वाटी गूळ टाकून घेऊया. गुळामध्ये जसं मी तुम्हाला अगोदर सांगितले तसं 1च चमचा पाणी टाकणार आहोत, जास्त नाही. जर जास्त पाणी झाले तर पाक यायला सुद्धा जास्त वेळ लागतो. त्याच्यासाठी 1 चमचा पुरेसा असतो, फक्त गूळ ओला होण्यासाठी आणि पाक बनण्यासाठी. छान व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथे गुळाचा पाक यायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. जसे मी तुम्हाला सांगितले साधारण 2 ते 2.5 मिनिटात परफेक्ट असा गुळाचा पाक येऊन तयार होतो. आता बोलत बोलत इथे गूळसुद्धा मेल्ट छान झाला आहे. गूळ मेल्ट झाला की 1 ते अर्धा मिनिटासाठी किंवा अर्ध्या सेकंदासाठी तुम्ही ना गॅस फक्त हाय करा, ज्यामुळे ना आपला गूळ असा फसफसायला चालू होईल. असा झाला की एकदम स्लो करून सोडून द्या. आता व्यवस्थित याला आपल्याला हलवत राहायचे आहे. साधारण 1 ते 1.5 मिनटं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे 1 ते 1.5 मिनटं आपले पाकाला झालेले आहे. तर एका वाटीत पाणी घेऊन मी पाक टाकला, तर चक केला तर याची ना एक तार चालत आहे, जसे मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे. पण आपल्याला इथे गोळी बनली पाहिजे, त्याच्यामुळे ना आता आपण इथे गोळी तयार झाली नाही म्हणून हा पाक आणखी अर्धा मिनिटासाठी छान असा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आणखी अर्धा मिनिट असंच ठेवणार आहोत. आता मी तुम्हाला इथे दाखवते की आपला अर्धा मिनिट पूर्ण झालेला आहे. आता नंतर मी वाटीमध्ये पाणी घेतले आणि हा गोळ तुम्हाला चक करून म्हणजेच पाक चक करून दाखवणार आहे. टाकला की पटकन याची गोळी बनवून तयार झालेली आहे, जशी मी तुम्हाला दाखवत आहे. याची तार चालत नाही, असं समजून घ्या की तुमचा पाक आलेला आहे. आता इथे काय करायचे, तर आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं तसं इथे अर्धा चमचा सोडा टाकायचा. सोड्यामुळे काय होते की लाडू खुसखुशीत होतात. कधीही आपण सोडा कुठलेही चिक्की बनवत असो किंवा कोणतेही असे लाडू बनवत असाल ना, त्यात अर्धा चमचा तुम्ही सोडा टाका. यामुळे काय होते, लाडू खुसखुशीत होतात. कडक होत नाहीत तर ते खुसखुशीत होतात. तर इथे गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये मुरमुरे टाकायचे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं पहिल्या ह्याच्यामध्ये आपण तूप टाकले होते पाकात, पण इथे तूप टाकले नाही आहे.
का टाकले नाही मी पुढं सांगते तुम्हाला. आता आपल्याला सुरुवातीला हे व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. छान व्यवस्थित गॅस बंद केल्यानंतर मिक्स करून घ्या. आणि आता ही आपल्याला कढई साईडला काढून घ्यायची आहे, ज्याच्यासाठी आपण लाडू आता वळायला सुरू करणार आहोत. आता हाताला चटकं बसतात, पण आता मी जसं मग अशी सांगितलं की चिक्कीच्या पाकात जर तुम्ही तूप टाकले होते, पण इथे का टाकले नाही, इथे आपण ना हाताला तूप लावणार आहे, ज्यामुळे लाडूला वरून चकाकी येईल आणि हाताला सुद्धा चिटकणार नाही पाक आणि लाडू तुम्ही व्यवस्थित इझिली वळू शकता. आता इथे लाडू वळताना ना सगळं हे मिश्रण जे आहे ना हलवायचे नाही, हलकेसे वरचे जेवढा लाडू बनवायचा तेवढेच मिश्रण हलवून वर घ्यायचे, म्हणजे त्याच्यात पटकन थंड हवा गेली की तेवढेच आपल्याला लाडू बनता येईल. जर तुम्ही सगळं जर हलवत बसला ना सारखं मिश्रण, तर पटकन थंड पडेल आणि ज्यामुळे आपल्याला लाडू वळता येणार नाहीत. आणि लाडू न वळता आले की तो मुरमुरे एकमेकाला चिटकून बसतील आणि तुम्ही काढाय गेला तर मुरमुरे फुटले जातील. त्याच्यासाठी जेवढे पाहिजे तेवढे मिश्रण हे करा आणि ही प्रोसेस ना जरा थोडी फास्ट करा. जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर तुमच्याबरोबर सोबतीला कोणाला तरी घ्या, ज्याच्यामुळे ते पटकन बनवले जातील. जर एकटी बनवत असाल तर एवढ्या प्रमाणात तुम्ही बनवले तर तुम्हाला व्यवस्थित बनवता येतील, किंवा तुम्ही याच प्रमाणामध्ये थोड्या वेळानंतर ना थोडं पाक घेऊन बनवू शकता. जर एकदम बनवचाल तर तुमचे इथे लाडू वळताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बोलत इथे माझे निम्मे लाडू तर वळून छान झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता लाडू वळताना सुद्धा ना आपल्याला जास्त वेळ लागत नाही हे लाडू वळायला. जसं आपण डाळीचे लाडू वळतो ना त्याला वेळ लागतो दाबायला, पण ह्या लाडूला लागत नाही. पाक असल्यामुळे ते पटकन चिपकले जाते आणि हातामध्ये जास्त वेळ असे दाबायची गरज पडत नाही. गोल आकार छान येत आहे. हाताला तूप लावल्यामुळे लाडूला चकाकी देखील खूप सुंदर येत आहे. आता इथे असं करून आपण सगळे आपले लाडू छान असे वळून घेऊयात. चला मग आता आपले सगळे लाडू व्यवस्थित वळून झालेले आहेत. आता त्याला मी इथे तुम्हाला दाखवत आहे किती मस्तपैकी आपले लाडू बनवून तयार झालेले आहे ना. लहानपणीची शाळेतली आठवण ताजी झालेली, बरोबरच आपली चिक्कीसुद्धा इथे थंड झालेली आहे. हाताने थोडी टपटप केले की छान अशी निघलेली आहे. आकार किती सुंदर दिसत आहे. आता दुसरी पण असंच आपण काढून घेऊया. व्यवस्थित पटकन निघते, तूप लावलेले असल्यामुळे ती डिशला चिटकून बसत नाही आहे. थोडी वरनं टपटप केले की पटकन निघून जाते. जसे मी तुम्हाला इथे दाखवले अशी छान दिसत आहे ना मस्तपैकी. एकदम सोपी आणि साधी रेसिपी आणि आठवण म्हणतात तर अगदी लहानपणीची जशी तुम्ही शाळेमध्ये खात होता तशी. आता ही आठवण तुमची ताजी जर झालेली असेल तर तुम्ही ही रेसिपी पटकन नक्की बनवून घ्या बरं का. तर चला मी इथे तुम्हाला लाडू दाखवते किती सुंदर बनवून तयार झालेला आहे. बरोबरच गोल आकारामध्ये आहे, अगदी जसं आपण लहानपणी खायचो तसा. आणि म्हणचाल तर ही कडक नाही तर एकदम खुसखुशीत झालेला आहे बरं का. आणि चक्कीसुद्धा आपली दिसायला जशी सुंदर दिसत आहे ना तशीच खायलासुद्धा खूप मस्त झालेली आहे बरं का. मी हातामध्ये घेऊन दाखवते, त्याचे टेक्स्चरसुद्धा किती छान आलेलं आहे. तूप लावल्यामुळे ताटाला चकाकी छान आलेली आहे, जसे आपण बाहेर म्हणजे विकत भेटती ना अगदी तशीच आहे. तर आता इथे मी तुम्हाला चक्की कट करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. इथे लूज वगैरे झालेली नाही. तुम्ही पाहू शकता फोडल्यानंतर ना छान अशी याचा तुकडासुद्धा झालेला आहे. मस्तपैकी बेत बनवून तयार आहे. मग वाट कसली बघताय, तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमची लहानपणीची आठवण ताजी झाल्यानंतर तुम्हाला कसे वाटले. मग ही रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली, तुम्ही ही रेसिपी बनवणार आहात का? जर बनवली असेल तर मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असली ना तरीसुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चला भेटूया असेच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.